आपण बघता इथं समर 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. या ठिकाणी राईट साइडला मी तो क्वेश्चन केव्हा विचारलेला ते दिलेलं आहे तुम्हाला बघा. ओके, हे के स्कीम नुसार. आता मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन दिलाय. या ठिकाणी एक्स हा थिटाच्या फॉर्म मध्ये आणि वाय सुद्धा थिटाच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. सिंपल प्रश्न आहे बाळांनो. ज्यावेळेस आपल्याला एक्स आणि वाय हे दोन्ही एकतर थिटा किंवा टीच्या फॉर्म मध्ये दिलेले असतात. ओके, जर थिटाच्या फॉर्म मध्ये दिला असेल तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीएक्सच लिहायचा. ओके, आणि इथं फक्त डी थिटा म्हणजेच वाय तुम्हाला दिलेला आहे थिटाच्या फॉर्म मध्ये, त्यावरून डीवाय बाय डी थिटा काढायचा, आणि एक्स सुद्धा दिलेला आहे तुम्हाला थिटाच्या फॉर्म मध्ये, त्यावरून डीएक्स अपॉन डी थिटा काढायचा. इन केस ते जर आपल्याला टीच्या फॉर्म मध्ये दिलं असेल तर काय येणार, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय dt अपॉन dx बाय dt. डीवाय बाय dt अपॉन काय येणार, dx बाय dt येणार. चला बघू आपण कसं सोडवायचं तर बाळांनो. आपल्याकडे प्रश्न दिलाय, काय दिला, y इज इक्वल टू x इज इक्वल टू काय दिला, a cos थिटा. सिंपल प्रश्न आहे. त्याला इक्वेशन 1 द्यायचं आणि y इज इक्वल टू काय दिला, b sin थिटा. त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. 4 मार्कासाठी विचारलेला सिंपल प्रश्न आहे बेटा. बघा आता काय करायचं, यांना डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. काय करायचं, डिफरन्शिएट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण की x हा थिटाच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे म्हणून. मग x ला जर थिटाने डिफरन्शिएट केलं तर काय होणार, dx अपॉन डी थिटा होणार बेटा. आणि a ऍज इट इज कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आपल्याला, मायनस साइन थिटा भेटणार. म्हणजेच याला लिहिणार आपण मायनस इंटू ए मायनस ए साइन थिटा. ओके, ही व्हॅल्यू भेटली आपल्याला dx अपॉन डी थिटाची. सिमिलरली बाळांनो आपण काय करणार, याला डिफरन्शिएट करणार सेकंडला विथ रिस्पेक्ट टू थिटा सेकंडला. आता काय भेटणार बेटा आपल्याला, dy बाय डी थिटा भेटणार. dy बाय डी थिटा इज इक्वल टू हा b ऍज इट इज राहणार आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस थिटा येणार. नाव बस फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची रे बेटा. नाव डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय सांगितलं मी तुम्हाला, डीवाय बाय डीएक्सच घ्यायचा, बट इथं बाय डी थिटा आणि या ठिकाणी सुद्धा बाय डी थिटा. जर हे टीच्या फॉर्म मध्ये असलं तर इथे काय असतं, dt आलं असतं. विथ रिस्पेक्ट टू टी ना आपण डिफरन्शिएट केलं असतं. ओके, चला आन्सर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी थिटाची व्हॅल्यू काय, बी कॉस थिटा, आणि dx बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आहे, मायनस ए साइन थिटा. आणि फायनली बाळांनो dy बाय dx भेटला आपल्याला हा प्लस मायनस मायनस बी अपॉन ए आणि कॉस थिटा अपॉन साइन थिटाचं होते कॉट थिटा. ओके, कधी कधी इकडे विचारतात ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4, मग थिटाच्या जागेवरती काय ठेवायचा, पाय बाय 4 ठेवायचा आणि कॉट पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 येते. फायनली आन्सर मायनस बी बाय ए एवढंच येणार. ओके, जर तसं दिलं तर, अदरवाइज इथपर्यंत आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं. ओके, कळते बाळांनो. चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघू आपण सिमिलर. आता या ठिकाणी काय दिलं बघा, x इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा, y इज इक्वल टू ए साइन क्यूब थिटा, फाइंड dy बाय dx ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 असं दिलेलं. ओके, चालेल आपण हा क्वेश्चन बघू आता. x इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, ए कॉस क्यूब थिटा, आणि y इज इक्वल टू दिला आपल्याला ए साइन क्यूब थिटा. ओके, दोन्ही आपल्याला थिटाच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. मग मित्रांनो सगळ्यात पहिला आपण इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करू थिटा रे. डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता थिटाला आपण डिफरन्शिएट करतोय, पण आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार, dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू हा ए ऍज इट इज इंटू कॉस क्यूब थिटाचा. बघा कॉस क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, ही पॉवर 3 समोर येणार आणि कॉसची पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे 2 होणार. आणि नंतर पुन्हा या कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मायनस साइन थिटा. ओके, काय घ्यावं लागेल, मायनस साइन थिटा. पण त्यानुसार काय येणार बाळांनो, या ठिकाणी बघा हा कॉस क्यूब थिटाचा घेणार 3, कॉसची पॉवर 1 ने कमी आणि पुन्हा कॉस थिटाचा काय घ्यावं लागेल, मायनस साइन थिटा. म्हणजे बाळांनो इथे भेटणार आपल्याला मायनस इंटू 3 इंटू ए मायनस 3a साइन थिटा आणि इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला dx अपॉन डी थिटाची.
सिमिलरली बाळांनो याला कोणी डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट सेकंड विथ रिस्पेक्ट टू थिटा. एकदम सिंपल आहे हा, शांततेत सोडवायचं फक्त. आता वायला जर बबड्या डिफरन्शिएट केलं थिटा ना तर डीवाय बाय डी थिटा इज इक्वल टू हा ए काय येणार ऍज इट इज आणि साइन क्यूब थिटा. जसं याला सॉल्व्ह केलं तसं साइन क्यूब थिटाचं काय येणार 3 साइन स्क्वेअर थिटा आणि पुन्हा साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इंटू मध्ये कॉस थिटा. ओके, फायनली याला कसं लिहिणार 3 इंटू ए 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. ही व्हॅल्यू झाली आपल्याकडे डीवाय बाय डी थिटाची. पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे म्हणून या ठिकाणी घेतलं आपण नाव डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीएक्स बट या ठिकाणी काय ना डी थिटा. याच्यानुसार आपल्याला व्हॅल्यू काय करायची बाळांनो पुट करायची. डीवाय बाय डी थिटा सुद्धा तुमच्याकडे आहे आणि डीएक्स बाय डी थिटा सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्या व्हॅल्यू पुट करा बरं. म्हणजे काय ना डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा अपॉन डीएक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आहे -3a साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके, चला आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. काय काय कॅन्सल होतं बघा बरं. हा 3 कॅन्सल झाला, ए पण कॅन्सल झाला, एक साइन थिटा यातला एक साइन थिटा कॅन्सल होतो, एक कॉस थिटा यातला एक कॉस थिटा कॅन्सल होतो आणि फायनली आपल्याकडे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय राहतो बघा बरं बेटा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू हे दोघं कॅन्सल झाले, एक साइन थिटा बाकी आहे, इथे एक कॉस थिटा बाकी आहे आणि इथे मायनस साइन बाकी काय बाकी आहे मायनस साइन. आणि फायनली मित्रांनो मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय दिलं टॅन थिटा दिलं. म्हणजे डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -tan थिटा. पण त्यांनी सांगितलं फाइंड डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू π/3 पण दिलेलं असू शकतं किंवा π/4 सुद्धा आपल्याला दिलेलं असू शकतं. ओके, काय काय दिलेलं असू शकतं π/3 किंवा π/4 आपल्याला दिलेलं असू शकतं. क्वेश्चन पेपर मध्ये त्यांनी π/3 दिलेलं आहे पण आपण काय घेतलं या ठिकाणी π/3 घेतलेलं आहे मित्रांनो. ओके, आता काय करणार आपण या ठिकाणी बघा डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू π/3 म्हणजेच हा मायनस टॅन आणि π/3 टाकायचं. पाय म्हणजे किती असतं रे 180 डिग्री. किती असतं 180/3 म्हणजे काय आला 60. टॅन 60 ची व्हॅल्यू तुम्हाला बघायची काय तिथं डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू π/3 मायनस ऍज इट इज आणि टॅन 60 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्सी मध्ये बघायला मिळते. कॅल्सी मध्ये चेक करायचं tan 60 इज इक्वल टू किती. तर तुम्ही एकदा चेक करा tan 60 इज इक्वल टू किती येते. तर आले का काही √3 वगैरे आन्सर येते का. ओके, बघा या ठिकाणी काय येतं √3 म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालं बाळांनो. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. ओके, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या बाळांनो. चला बघा सिमिलरली आपण अजून 2 क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, आणि सिमिलर आहेत ते दोन्ही क्वेश्चन. एक मी सॉल्व्ह करून दाखवतो, एक तुम्हाला ट्राय करायचं आहे. बघा त्यासारखेच आहेत, थोडं वेगळं आहे फक्त. या ठिकाणी x इज इक्वल टू दिला a इन ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा आणि y इज इक्वल टू दिला मित्रांनो a इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता यांना सुद्धा आपण काय करणार याला इक्वेशन नंबर 1 याला इक्वेशन नंबर 2 घेणार. ओके, हा विंटर 2023 ला विचारलेला एक केस स्कीमचा पहिलाच पेपर होता. चला बघा बाळांनो या ठिकाणी काय करणार आपण x ला डिफरन्शिएट करणार म्हणजे 1 ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. ओके, किंवा असं पण लिहितो आपण डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येणार मित्रांनो या ठिकाणी dx अपॉन डी थिटा. आता काळजीपूर्वक लक्ष द्या, हा ए कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, थिटाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा काय होणार 1 आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस थिटा. ओके, हे लक्षात घ्या. सिमिलरली आपल्याला डिफरन्शिएट करायचं सेकंडला, डिफरन्शिएट सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही थिटा काय घ्यायचा थिटा. कोणी डिफरन्शिएट करायचं थिटाने. लक्षात आलंय. मग काय ना या ठिकाणी डीवाय बाय डी थिटा
इज इक्वल टू हा ए ॲज इट इज 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 मायनस कॉस थिटाचा काय येणार मायनस साइन थिटा, कॉस थिटाचा काय येणार मायनस साइन थिटा. फायनली याला सॉल्व्ह केलं मायनस मायनस प्लस होणार आणि 0 प्लस साइन थिटा इंटू ए होणार बेटा ए साइन थिटा. ही व्हॅल्यू आली बघूया डीवाय बाय डी थिटाची. कुणाची व्हॅल्यू आली बेटा डीवाय बाय डी थिटाची. नाव आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलं त्यांनी डीवाय बाय डीएक्स आणि डीवाय बाय डीएक्स ला घेतो आपण डीवाय बाय डी थिटा डिवाइड बाय डीएक्स बाय डी थिटा. मग त्याच्यानुसार मित्रांनो जर आपण या ठिकाणी डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू पुट केली तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे बघा ए साइन थिटा आहे. कोणती व्हॅल्यू आहे ए साइन थिटा आणि अपॉन मध्ये डीएक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू आपण काढली ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. पहिले याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं बाळांनो. काय करायचं सिम्प्लिफाय. कोण कोण कॅन्सल होतो ए कॅन्सल, हा एक ए आणि हा एक ए काय होतो कॅन्सल होतो. ए कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी साइन थिटा राहतो. साइन थिटाला लिहिता येतं 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आणि अपॉन मध्ये 1 प्लस कॉस थिटाला लिहिता येतं बाळांनो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. साइन थिटाला काय म्हणतात 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युला मी ट्रिग्नोमेट्रीच्या याच्यामध्ये सांगितलंय, तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी. 1 प्लस कॉस थिटाला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहितात. ओके आणि 1 प्लस कॉस 2 थिटा असतं तर 2 कॉस स्क्वेअर थिटा घेतला असतं. आपण एका क्वेश्चन मध्ये घेतलंय सुद्धा. ओके पण काय करायचं बाळांनो या ठिकाणी काय काय कॅन्सल होतं 2 to गेट कॅन्सल. एक कॉस थिटा बाय 2 आणि एक कॉस थिटा बाय 2 कॅन्सल झाला. तर फायनली मित्रांनो आपल्याला डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू मिळते साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 म्हणजे टॅन थिटा बाय 2 भेटते. आणि फायनली डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू टॅन थिटाच्या ऐवजी आपल्याकडे काय पुट करायचा पाय बाय 4 आणि अपॉन मध्ये हा 2. ओके हा 4 कुठे येणार खाली येणार आहे. ओके कारण वर थिटाच्या ऐवजी काय घेतला त्यांनी पाय बाय 4 आणि अपॉन मध्ये कोणी 2 तर हा 2 खाली येणार म्हणजे टॅन ऑफ काय होणार बघा पाय बाय 8 काय होणार टॅन ऑफ पाय बाय 8. आलं लक्षात मित्रांनो. आता ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली तर ही व्हॅल्यू झाली आपली टॅन ऑफ पाय बाय 8. कारण की इथपर्यंत आपण आलो लागलं तर मी या ठिकाणी लिहा थिटा इज इक्वल टू काय ना पाय बाय 4 म्हणजेच डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू पाय बाय 8. पाय म्हणजे 180 आणि 180 बाय 8 जर सॉल्व्ह करायला घेतलं तुम्ही तर काय येणार या ठिकाणी पाय बाय 4 म्हणजे सरळ सरळ 45 आणि 45 अपॉन 2 म्हणजे 22.5 असं येतंय. म्हणून त्याला तुम्ही ऍज इट इज ठेवायचं टॅन पाय बाय 8 इथपर्यंत उत्तर लिहायचं. ओके दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. या ठिकाणी जर त्यांनी आपल्याला पाय बाय 4 च्या ऐवजी पाय बाय 2 दिलं असतं काय दिलं असतं पाय बाय 2 दिलं असतं. जर या ठिकाणी त्यांनी थिटाच्या ऐवजी आपल्याला काय दिलं असतं पाय बाय 2 तर ह्याच क्वेश्चन मध्ये असा चेंज आला असता डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. थिटाच्या ऐवजी काय झाला असता हा टॅन थिटाच्या ऐवजी झाला असता पाय बाय 2 अपॉन मध्ये हा 2 म्हणजेच तो झाला असता टॅन पाय बाय हा 2 खाली जाऊन मल्टिप्लाय मध्ये गेला असता 4 आणि टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय आली असती 1 जर पाय बाय 2 दिला असता तर. ओके काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि सोडवायचं. ओके कळतंय मित्रांनो. चला जर का आता आपल्याला प्रश्न सिमिलर प्रश्न दिलाय कसा प्रश्न दिलाय बाळांनो सिमिलर क्वेश्चन त्याच्या सारखा फक्त प्लसच्या ऐवजी इथं त्यांनी मायनस साइन घेतलं. कोणतं साइन घेतलं मायनस. चला बघा आपण त्याच्यानुसार सोडू. आपण एक्स इज इक्वल टू काय दिला मायनस साइन. सिमिलर क्वेश्चन आहे पटापट पटापट सोडून घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू ए थिटा मायनस काय घेणार साइन थिटा. ओके वाय इज इक्वल टू काय दिला आपल्याला ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके इन ब्रॅकेट काय दिला 1 मायनस कॉस थिटा. याला इक्वेशन नंबर 1 याला इक्वेशन नंबर 2. त्यानंतर आपण डिफरन्शिएट करणार 1 ला विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके बेटा म्हणजे काय भेटणार आपल्याला dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए ऍज इट इज. आणि थिटा मायनस साइन थिटाला आपण डिफरन्शिएट केलं तर थिटाचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 मायनस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos थिटा. ओके हे भेटलं तुम्हाला. नंतर सिमिलरली तुम्ही काय करणार डिफरन्शिएट सेकंड करणार विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग बाळांनो आपल्याला काय भेटणार या ठिकाणी डीवाय अपॉन डी थिटा हा ए ऍज इट इज 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा मागच्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलंय.
मायनस मायनस प्लस 0 प्लस साइन थिटा इंटू ए साइन थिटा होतं. ही व्हॅल्यू आली होती बेटा आपली डीवाय बाय डी थिटाची. त्यानंतर आपल्याला माहिती आहे नाव काय फॉर्म्युला घेतला होता आपण, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी थिटा अपॉन डीएक्स बाय डी थिटा. यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू पुट केला होता बेटा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, मग आपल्याला मिळाला होता काय मिळाला होता डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डी थिटा याच्या जागेवरती काय येणार ए साइन थिटा, काय येणार ए साइन थिटा. आणि डीएक्स बाय डी थिटा याच्या जागेवरती काय येणार आपल्याकडे डीएक्स बाय डी थिटाच्या जागेवर ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. चला याला सोडू आपण. त्यातला ए काय झाला कॅन्सल झाला, हा ए आणि हा ए काय झाला कॅन्सल झाला. पहिल्यासारखं साइन थिटाला काय लिहिता येतं 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटाला लिहिता येतं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, पुन्हा कोण कोण कॅन्सल होणार मित्रांनो, 2 कॅन्सल होणार, यातला एक साइन थिटा बाय 2 आणि यातला एक साइन थिटा बाय 2 कॅन्सल होणार. फायनली मित्रांनो तुमच्याकडं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2 म्हणजे कॉट थिटा बाय 2 राहणार. आणि तुम्ही डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 जर आपल्याला दिला असेल तर हा पाय बाय 4 घेणार आणि कॉट ऑफ थिटाच्या ऐवजी हा पाय बाय 4 अपॉन 2 म्हणजेच कॉट ऑफ पाय बाय 8 आपल्याला भेटणार आहे. ओके, दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. जर का त्यांनी या ठिकाणी पाय बाय 2 दिला असता तर इथे पुन्हा पाय बाय 2 2 इंटू 2 4 झाला असता पाय बाय 4 आणि त्याचा आन्सर काय आला असतं 1. म्हणजे जर त्यांनी थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4 दिली असती तर इकडे आपल्याला काय भेटलं असतं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉट थिटाच्या ऐवजी काय घेतला असता आपण पाय बाय 4 जर दिला असतात. ओके, पाय बाय 4 दिला, पाय बाय 2 दिला असता तर काय दिला असतं म्हणतोय पाय बाय 2. ओके, पाय बाय 2 जर दिला असता तर इथे काय आलं असतं मित्रांनो पाय बाय 2 आणि अपॉन 2 म्हणजेच कॉट पाय बाय 4 झाला असता आणि कॉट पाय बाय 4 चं पुन्हा 1 आलं असतं. इथे जर पाय बाय 2 दिला असता तर. ओके, पण जे दिलंय त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. कळतंय मित्रांनो इथपर्यंत? व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या फास्ट मध्ये. ओके, चला झाला असेल. एक थोडा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन पण विचारलेला आहे, तो पण आपण बघून घेऊ. चला बघा मित्रांनो, हा एक प्रश्न विचारलेला आहे प्रूव्ह दॅटचा शो दॅटचा. आता आपण यू अपॉन व्हीचा रूल पण याच्यात शिकणार आहोत. कोणता रूल? यू अपॉन व्हीचा. कदाचित पहिल्या क्वेश्चन मध्ये यू बाय व्ही वरती किंवा कंपोजिट फंक्शनवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे, अगोदर आलेला नाही. 1 प्लस लॉग एक्स त्याचा काय दिलाय स्क्वेअर. अपॉन मध्ये आपल्याला 1 प्लस लॉग एक्स आणायचा, नंतरच डिफरन्शिएट करायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, आपल्याला सध्या गिवन मध्ये काय दिलंय एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय असं दिलंय. आता या ठिकाणी आता एका फंक्शनची पॉवर दुसरं फंक्शन दिलंय, कारण की डीवाय बाय डीएक्स करायला सांगितलं, वाय आणि एक्स दोन्ही फंक्शन आहेत. पण मला इथं वाय ची अशी व्हॅल्यू बनवायची की राईट साईडला मला 1 प्लस लॉग एक्स हे अपॉन मध्ये आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? अपॉन मध्ये. ओके, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपण पहिले घेणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. चला बघा, लॉग जर घेतला तर काय काय होणार, इकडे येणार लॉग एक्स ची पॉवर वाय इज इक्वल टू इकडे येणार लॉग ए ची पॉवर एक्स मायनस वाय. हा वाय समोर येणार, इथे राहणार लॉग एक्स, इथे काय होणार एक्स मायनस वाय समोर येणार आणि इथे राहणार लॉग ई. मित्रांनो आपण या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरलेला आहे, कुठला रे? लॉग ए रेस टू पॉवर एम इज इक्वल टू एम लॉग ए असा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. ओके, आता लॉग ई ची जी व्हॅल्यू आहे ती काय होते 1 होते, म्हणजेच वाय लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय म्हणायला काही हरकत नाही. आपण काय करू आता, हा मायनस वाय इकडे ट्रान्सफर करू. इकडे जर आला तो काय होणार प्लस वाय होणार, म्हणजे वाय प्लस वाय लॉग एक्स इज इक्वल टू इकडे काय राहणार फक्त एक्स राहणार. कळालं का? काय केलं मी, हा मायनस वाय इकडे आणला आणि या दोघांमधून जर मी वाय कॉमन काढला मित्रांनो, इथे कोण राहणार 1 आणि इथे कोण राहणार लॉग एक्स आणि इकडे काय राहणार एक्स. मग फायनली मला वाय इज इक्वल टू हा एक्स आणि हा 1 प्लस लॉग एक्स कुठे जाणार डिवाइड मध्ये, आणि मला जे पाहिजेत होतं आपण मध्ये ते भेटलंय. लक्षात, म्हणजे ती टर्म आपल्याला मिळालेली आहे. बस आता फक्त आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि यू अपॉन व्ही चा रूल लागू करायचा. हा यू आणि हा काय आपला व्ही,
यू बाय व्ही चा रूल काय म्हणतो, तर यू बाय व्ही च्या रूलचं असं म्हणणं आहे मित्रांनो, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर असं म्हणणं आहे बाळांनो. ओके, त्याच्यानुसार जर विचार केला तर y चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार मित्रांनो, dy बाय dx. सेकंड फंक्शन म्हणजे कोणतं आपला 1 प्लस लॉग एक्स, ते ऍज इट इज राहणार 1 प्लस लॉग एक्स. ओके, आणि इंटू मित्रांनो आपल्याला u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो काय येणार 1. नंतर मायनस साइन घ्यायचं, u ऍज इट इज घ्यायचा म्हणजे x ऍज इट इज घ्यायचा. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार 0 आणि log x चा येणार 1 बाय x आणि अपॉन मध्ये v चा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस लॉग एक्स चा स्क्वेअर घ्यायचा. सिंपल क्वेश्चन होता रे. ओके, त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर. बघा बाळांनो, मग आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू काय भेटलं, काय भेटलं मग, हा 1 इंटू 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स मायनस एक्स, 0 प्लस 1 बाय एक्स काय येणार 1 बाय एक्स आणि अपॉन मध्ये काय येतं आपल्याला 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी हा एक्स आणि एक्स काय झाला, कॅन्सल जर झाला मित्रांनो, तर आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स मायनस 1 आणि अपॉन मध्ये भेटतो 1 प्लस लॉग एक्स त्याचा स्क्वेअर. हे आणि हे डायरेक्ट कॅन्सल नाही होणार, बिकॉज त्याच्यासोबत इकडे एक टर्म आलेली आहे प्लस मायनस मध्ये. आता वर बघा काय काय कॅन्सल होतं, तर हा प्लस 1 मायनस 1 काय होतं कॅन्सल, म्हणजे वर फायनली आपला आन्सर आपल्याला भेटून जाते बाळांनो. dy बाय dx इज इक्वल टू वर राहतो लॉग एक्स आणि अपॉन मध्ये राहतो 1 प्लस लॉग एक्स त्याचा स्क्वेअर. आणि हे झाले मित्रांनो डेरिव्हेटिव्हचे PYQ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके, पुढे क्वेश्चन प्रॉपर करायचे बाळांनो, आलं लक्षात. यावर आपले जवळपास 18 मार्क्स कव्हर होणार आहेत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जो दिलेला आहे त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर, इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल, मॅक्झिमा अँड मिनिमा, ओके, फाइंड द पॉइंट अँड फाइंड द स्लोप, असे 4 20-20 30-30 मिनिटाचे व्हिडिओ बनवून तुम्हाला सेंड करतोय. ओके, युट्यूबला याला तुम्हाला मित्रांना सुद्धा शेअर करायचं, याच्या लिंक त्यांचा सुद्धा बेनिफिट झाला पाहिजे मित्रांनो. आणि युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अजून कुठल्या चॅप्टर बद्दल तुम्हाला व्हिडिओज पाहिजेत त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये त्या चॅप्टरचं नाव टाकायचंय किंवा त्या टॉपिकचे नाव टाका, त्यावर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो. चला, थँक्यू.